विलास क्षेत्ररक्षण पाहूया आपण. तसेच सेलार गावचे समाजसेवक आदरणीय दत्तात्रेय मडवी दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम. तो स्ट्राइक पर इस वक्त बल्लेबाज अरबाज और नॉन स्ट्राइक पर साहब एक बड़े दिल वाले खिलाड़ी के रूप में जाने जाते हैं. और इसी बीच अंपायर का इशारा आता हुआ मैच की ये पहली गेंद लेकर गेंदबाज विलास शॉर्ट थर्ड मैन कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के साथ गेंदबाजी करेंगे. पहली गेंद क्या खूबसूरत खेला है, इनसाइड आउट स्ट्रोक, गेंद कवर के ऊपर से 6 रनों के लिए. एक्स्ट्रा कवर के ऊपर से और पहली गेंद पर जब छक्का जड़ते हैं तो मनोबल काफी ऊंचा होता है. और अरबाज ने यही बताया कि हम अच्छे फॉर्म में हैं और एक बेहतरीन बल्लेबाज. इसमें दो स्लॉग स्वीप किया है, क्या बेहतरीन टाइमिंग है, गैप में गेंद निकल गई इसको लेग बाउंड्री के बाहर. एक और बेहतरीन शॉट 4 रनों के लिए. लेकिन उसके बाद स्लॉग स्वीप के जरिए एक बेहतरीन बाउंड्री अर्जित की और कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन. विलास को वापसी करनी होगी इस वक्त अरबाज के सामने. ये अगली गेंद, इसमें तो अच्छी गेंद बेहतरीन गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद थी. टप्पा खाने के बाद और बाहर की जनीब कटी. आड़े बल्ले से खेलने का प्रयास बीट हुए और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर वैभव ने. अरबाज 3 गेंदों पर 10 के निजी स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं. 10 का दम दिखाते हुए नजर आते हुए. वही फील्ड, कोई बदलाव नहीं. अगली गेंद पर राइट अमर द विकेट विलास की यह गेंद. इसमें तो फिर से वही लेन सवाल पूछा जा रहा है लेकिन यहाँ पर संतुष्ट नहीं. यहाँ पर अंपायर अच्छी गेंदबाजी लय वो प्राप्त कर ली है गेंदबाज विलास ने. जिस तरह से पहली 2 गेंदों पर 2 बड़े शॉट देने के बाद बेहतरीन वापसी. तर पाहतोय आपण पहिले षटक प्रगती पथावर असताना मात्र पहिले चेंडूवर का एक कडक फटका खेळला होता. साग्यावरून हा फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. षटकार त्यानंतर स्लॉक स्वीपचा चौकार, त्यानंतर मात्र सुरेख मारा पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल विलासच्या माध्यमातून. याच पाहता अप्रतिम शेडोचा फटका पाहतोय आपण, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एक धाव अरबाज पूर्ण करतोय. या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 11 बिनबाद. यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. पप्पू 11 नांदी ठाणे, विपक्ष येणार बोरपाडा बिंदास. जेव्हा जेव्हा बोरपाडा संघाचं नाव येतोय बिंदास लसणे एक आक्रमक फटकेबाजी करणारा हा टेनिस क्रिकेटचा सितारा म्हणून ज्याची ओळख निर्माण केली आपल्या खेळाच्या माध्यमातून तोच येणार बोरपाडा संघाचा बिंदास लसणे. याची फलंदाजी पाहायला विसरू नका. पण इथे मात्र वकीस्फोट महापोली विपक्ष पाहतोय पण आई गावदेवी कोलीवली या दोन्ही संघादरम्यानची लढत एक रंगतदार स्थितीकडे जाईल का हे पाहायचं आहे. यावेळेस मात्र सफल झाला होता प्रश्न विचारला गेला पण ऍक्च्युअली चेंडू कुठं ब्रश झाले पाहायचं आहे. खराब थ्रो पाहतोय आपण. लेगबाईचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. तर पहिले षटक इथं मात्र समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर बिनबाद 12. पहले ओवर की समाप्ति पर वकी स्पोर्ट महापुली की टीम का कुल मिलाकर स्कोर बिना विकेट के नुकसान पर 12 रन. और ऐसा लगा था कि पहली 2 गेंदों पर एक बेहतरीन बड़ी शुरुआत मिली थी लेकिन उसके बाद सराहना करनी होगी गेंदबाज की जिस तरह से वापसी की और अंतिम 4 गेंदों पर सिर्फ 2 रन खर्च किए. चला आपण वेळ कमी घ्या, टीम मीटिंग कमी करायची आहे कारण की तब्बल 10 सामने आहेत आणि प्रत्येक सामना हा 4 षटकाचा झालाच पाहिजेत अशी अपेक्षा सर्व आयोजकांच्या माध्यमातून आहे सर्व संघांना. गेंदबाजी के लिए हितेश के ऊपर जिम्मेदारी सौंपते हुए कैप्टन वैभव एक बड़े दिलदार खिलाड़ी हैं और जब भी मैदान पर विकेट पर होते हैं तो दिल और दान नहीं होता है और आक्रामक काफी बड़े बड़े शॉट खेलते हैं.
हितेश के हाथ में गेंद, सामने होंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज सैफ। एक बड़े खिलाड़ी के रूप में जाने जाते हैं वकी स्पोर्ट महापुली की टीम की जानिब से। आरंभिक जोड़ी इस वक्त अभी भी विकेट के ऊपर डटी हुई है और जिस तरह से आज भारतीय टीम ने प्रदर्शन किया ऑस्ट्रेलिया में, बिल्कुल डिक्लेयर किया 36 के ऊपर 9 विकेट। लेकिन इस मर्तबा क्या सैफ अपने जलवे दिखाएंगे? इस ओवर में देखना है कि फिर आई गाउदी स्पोर्ट कोलियोली की टीम को पहले ब्रेक थ्रू की आवश्यकता है, वो ब्रेक थ्रू यहां पर दिलवाएंगे गेंदबाज हितेश की। ये पहली गेंद काफी खराब गेंद, ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइट का इशारा आता हुआ। स्कोर में 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। वकी स्पोर्ट महापुली टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई जय बजरंग ट्रॉफी 2020 के ये दूसरे दिन के तीसरे मुकाबले में गेंदबाज हितेश फिर से इस मर्तबा उठा दिया है गेंद को हवा में। गेंद गेंद के नीचे खिलाड़ी और कोई गलती नहीं और पहले विकेट का पतन। टेनिस भिवंडी के इतिहास में एक और बड़ा नाम, मजे हुए खिलाड़ी है और मन चाहे बल्लेबाजी करने में काफी माहिर है, लेकिन इस वक्त नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए उतरे हैं रवीश। रवीश येतोय क्रमांक 3 वर आणि स्ट्राईकला असेल फलंदाज अरबाज। एक अप्रतिम फलातून सुरुवात पाहायला मिळाली होती, त्यानंतर मात्र काय सुरेख मारा केला होता गोलंदाज विलास यांनी। धावसंख्या पाहतोय धावफलकावर 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। याच पात्र पुलचा फटका पाहतोय आपण हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रयत्न केला होता, पण शेवटी मात्र असे प्रयत्न जर करता तर त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावा लागतोय आणि इथे मात्र चेंडू फरार होईल सीमा पार चौकार। जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में, जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर। आपण या दरम्यान आमच्या व्यासपीठाकडे आमच्या या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी आदरणीय राजू सेठ साहेबांचं आगमन होतोय। वेलकम, सुस्वागत। याच मात्र पाहतोय आपण नो बॉल, फ्री हिट। अरबाजसाठी सुवर्ण संधी असेल, एक चांगला फलंदाजीची ओळख आहे। सज्ज होतोय गोलंदाज, डेथ बॉलचा इशारा येतोय। नुकतंच आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण व्यासपीठावर। दरम्यान या व्यासपीठावर या स्पर्धेची आणबाणशान वाढवताना आदरणीय राजू शेठ साहेब यांचं आगमन। साहेब आपलं जय बजरंग स्पोर्ट सेलार संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चांगला चेंडू, तिथे आता फ्री हिट हा चेंडू होता। एका चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज आणि तोपर्यंत मात्र 1 धाव या एका धावणी संघात धावसंख्या पाहतोय आपण 14। अप्रतिम षटक आहे, धावसंख्या 19, सॉरी दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण। एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जर म्हटलं आपण लांब पल्ल्याचे षटकार खेचण्यासाठी पट्ट्यात असलेला हा वकी स्पोर्ट महापोलीस संघाचा
मधल्या फळीतला एक डेंजरस फलंदाज म्हणून ज्याची ओळख खऱ्या अर्थाने स्वतः निर्माण केली आपल्या खेळाच्या माध्यमातून. रवी सज्ज होताना या स्वतः शक्ती फटक्यामध्ये आपण पाहिली ज्या गोष्टी चर्चा करत होतो इथं मात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक क्लिअर करू शकणार नाही आणि एक मोठा धक्का वकीस्फोट महापोलीस संघाला. लॉंगॉनच्या वरतून षटकार खेचण्याच्या नादामध्ये लॉंगॉन सेमीच्या आतमध्ये झेल देतोय आणि फलंदाज बाद होतोय रवी. क्रमांक 4 वर अजून एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आसिफ येतोय. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र करावी लागेल अरबाज आणि आसिफ या जोडीला. जर मात्र आई गावदी स्फोट कोलिवली संघाला जर कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल तर इथं मात्र अजून एक विकेट प्राप्त करावा लागेल. ज्या संघाकडे रेकॉर्ड किंग षटकार किंग म्हणून ज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे वैभव सारखा एक दिग्गज फलंदाज या संघाकडे आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट वकीस्फोट महापोलीस संघाला किमान 40चा आकडा पार करावा लागेल या 4 षटकीच्या सामन्यामध्ये. हितेश अप्रतिम मारा करतोय आतापर्यंत. या स्वतः चांगला चेंडू तेवढं छान असा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज अरबाज. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 20. दुसरे षटक मार्गात असताना पाहतोय. सैफ याला खातं उघडता आलं नाही त्यानंतर मात्र रवीश याला सुद्धा खातं उघडता आलं नाही. आतापर्यंत जर पाहिलं आपण जेवढे धावा आहेत त्यामध्ये एक षटकार एका चौकार आणि अरबाज एक चांगली फटकेबाजी करतोय. 2 चौकार एका षटकारांनी व्यक्तिगत 16 या धावसंख्येवर फलंदाजी करताना अरबाज. नॉन स्ट्राईकला से स्ट्राईकला इथं मात्र आसिफ. स्वतः ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर पॉईंट रिजनकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची मागणी नकारतोय फलंदाज अरबाज. एकच धावेने समाधान मानतोय फलंदाज. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर इथं मात्र वकीस्फोट महापोलीस संघाची नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद धावफलकावर 21 10.50 ची सरासरी इथं मात्र ठेवलेली आहे. आणि यानंतर हाणामारीच्या षटकामध्ये एक आक्रमण करावं लागेल वकीस्फोट महापोलीस संघाला. एक छोटासा ब्रेक ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. डीजे काल आपण पाहिलं की अतिशय मधुर आवाज थोडंसं आज गोलंदाज वैभव व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण 30 षटक टाकण्यासाठी आक्रमण इथून आता करावं लागेल वकीस्फोट महापोलीस संघाला. पहिला चेंडू राईट द विकेट. पहिला चेंडू शॉट होता हुकचा फटका पाहिला आपण. अतिशय चांगला दमदार शॉट. चेंडू फरार झालाय बॅकवर्ड स्कोरलिक बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. आसिफ यांनी मात्र चांगलं स्वागत करतोय गोलंदाज वैभव यांचं. ज्या प्रकारे पहिला आपण डाव्या स्टीवर हा शॉर्ट पिच चेंडू होता ओकचा फटका पहिलाय आणि चेंडूला भिरकावलंय 4 धावासाठी. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 25. आता मात्र आक्रमण करतोय फलंदाज आसिफ व्यक्तिगत 5 या धावसंख्येवर. वैभव याला वापसी करावी लागेल. चांगला चेंडू होता तेवढं छान पण छोट्या बॅकलीचा वापर केला होता. ड्राईव्ह केले फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज आसिफ. धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 27
2 गडीच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये आदरणीय राजू शेठ गोलंदाज सज्ज होतोय. वैभव याच पात्र बॅकफुटला जाऊन कट केलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉईंट डिजनकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फक्त आणि फक्त एक सिंगल. इथं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलेलं आहे. वैभवच्या माध्यमातून धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. आज पहिलाच सामना अतिशय एक चांगला पाहायला मिळाला. त्यामध्ये एकतर्फी विजय साकारलाय जय बजरंग स्पोर्ट सेलर संघाने. यावेळेस पाहता अराउंड द लेग डावी अष्टी गुल आणि अजून एक दे धक्का वकील स्पोर्ट महापोलीस संघाला. तर पाहतोय आपण व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. कॉटन ड्रेस मटेरियल्स सनी शर्टिंग श्रीनाथ क्रिएशन चे प्रोप्रायटर मालक आदरणीय राजेश नदनी साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय नवीन क्रिएशनचे प्रोप्रायटर आदरणीय नवीन दादा भोईर हे सुद्धा आपण पाहतोय व्यासपीठावर आहे. आणि मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे दादा. यस माता पूल करायचं होतं खऱ्या अर्थाने. माता चेंडू मिड ऑफला येतोय. दुसऱ्या धावेची मागणी तर माता करेल काय, पण एकच धावेने समाधान मानतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 29. पहिल्या षटकामध्ये एका जबरदस्त सुरुवात झाली होती अरबाजच्या बॅटमधून. का जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र एक आकर्षक षटक हाताळलं गेलं हितेशच्या माध्यमातून आणि धावगतीला वेग मिळाला नाही. यावेळेस मात्र अप्रतिम हा चेंडू एका क्षणी वाटला की जर चेंडू हातात राहतोय तर निश्चित धोकादायक ठरला असता अरबाजसाठी. आणि जीवनदान मिळतोय इथं मात्र. वैभव निराश असेल या चेंडूवर ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेलं होतं. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 29. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतर नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये पप्पू 11 नांदी ठाणे विपक्ष येणार बोरपाडा. चला दोन्ही संघाच्या संगणकांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नांदी ठाणे विपक्ष बोरपाडा अशी लढत पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतो एक जबरदस्त खेळाडू षटकार किंग म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे. बिंदास लसणे सारखा एक अतिशय चांगला खणकर व्यक्तिमत्व आणि मैदानावर चौफेर फटकेबाजी करणारा बोरपाडा संघाचा बिंदास यांची फटकेबाजी पाहायला विसरू नका. तर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या षटकानंतर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. नाणेफेक करून घेणार आहोत. येणार बोरपाडा आणि पप्पू 11 नांदी ठाणे संघाचा संगणक. चला आपण या. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज विकी. आता मात्र इथून आक्रमण करावं लागेल जर वकील स्पोर्ट महापोलीस संघाला सामना जिंकायचा असेल. कारण की 40 आकडा निश्चित इथं मात्र पार करावं लागेल. ज्या संघाकडे वैभव सारखा एक आक्रमक षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने ओळख आहे तो फलंदाज आहे. पहिला चेंडू स्लॉक केलंय हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहतोय आपण तयारीत आहे. अप्रतिम गेल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर फेल. पापा येतोय. क्रमांक इथं मात्र 6वर फलंदाजी करण्यासाठी दयनीय स्थिती म्हणावी लागेल वकील स्पोर्ट महापोलीस संघाची. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावर फक्त धावा आहेत 29 रन. इस वक्त 4 विकेट के नुकसान पर. गोलंदाज सज्ज होतोय.
यावेळेस मात्र चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला, पण असं वाटतं की चेंडू बॅटला चाटून गेला होता स्क्वेअर रिजनकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल अप्रतिम षटक हा अंतिम हाणामारीचे षटक पाहतोय आपण गोलंदाज विक्कीच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल, धावसंख्या 30. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण यायचं आहे. चला, मी वारंवार पुकारा देतोय त्याचं आपण पालन करायचं आहे. ज्या संघाचा संगणक उशीर येईल त्या संघाला इथे मात्र पॅनलाइज केले जाईल, कारण की पाहतोय आपण 4 षटकाच्या पहिले दोन्ही संघाच्या संगणकाने हजर राहायचे आहे. चला, येणार बोरपाडा आणि त्यानंतर मात्र नांदी ठाणे. फुल टॉसर घेऊन हा फटका चांगला आहे, सरळ बॅटनी सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका टप्प्याने चेंडू सीमा पार, दणदणीत हा चौकार. सरळ बॅटनी हा फटका होता, डाऊन द ग्राउंडचा फटका पाहिला आपण. सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये 4 धावेसाठी चौकार मिळतोय. चौकाने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 34. अजून येणारे इथून मात्र पाहतोय अंतिम षटकात 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यश मात्र बॅकफुटला जाऊन फोर्स करायचं होतं, पण चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरेजकडे डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाज धावबाद. कोरेगावची महादेवी दिवसामध्ये सुद्धा आपण महापोलीस संघाचं एक चांगला परफॉर्मन्स पाहिलं. स्टार 11 महापोलीस संघाने काय अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली. पण इथं मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त स्थिर आहे ती 34. सॉरी, धावसंख्या 35 आहे. इर्शाद देतोय नवीन फलंदाज, एका चांगला फलंदाज इर्शाद वक्की स्पोर्ट महापोलीस संघाच्या माध्यमातून. पण इथं मात्र जे नाव मोठं आहे त्या शोभेल नावाला असं फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. अरबाज यांनी सुरुवात अतिशय चांगली केली होती, पण त्यात मात्र काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून. तर शेवटचे 2 चेंडू असेल अंतिम षटकातले. गोलंदाज विकी यास पात्र टॉपेज पाहतोय आपण, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करणार आहे. धीमा थ्रो पाहतोय आणि अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना फलंदाज धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर 37 रन, 5 विकेट के नुकसान पर वक्की स्पोर्ट महापुली की टीम इस वक्त टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई. अंतिम चेंडू असेल या डावातलं. यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये सुभाष धुमाल सराकडे जाऊया. टॉस होणार आहे, दोन्ही संघाचे संगणक आपण या. तर अंतिम चेंडू या डावातला, राईट हॅम ऑफ द विकेटचा मारा. याच पाहता अतिशय चांगला अफलातून फटका पाहतो आपण, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू दूर जातोय, षटकार. तर दोन्ही संघाचे संगणक इथे मात्र आलेले आहेत. पाहतोय आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक माझे मित्र सुभाष धुमाल. धन्यवाद सुनील पवार सर. तर राजेश नंदाने आणि रचित नंदाने दोघांना विनंती असेल, आमचे प्रमुख मान्यवर आहेत की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाईल नंदानी साहेबांच्या शुभास्ते, जे आमचे प्रमुख अतिथी आहेत, आणि त्यांच्या शुभास्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. हे नाणं आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले. एका बाजूला JP स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला अमित शेलारकर. हे नाणं सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. नाणेफेक केली जाईल. अमित शेलारकर. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP डायची वाढवायची आहे. पप्पू इलेव्हन नांदेडने संघाचं संघनायक नाणेफेक आपण जिंकलेलं आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे
आपण पाहतोय जयपासून शेलार संघाने काय वाटतं आयोजनाशी? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि मी जय बजरंग चषकाला हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या संघाकडून आणि माझ्याकडून. सामना 4 षटकांचा असणार आहे. नाणेफेक पण जिंकली आहे. नाणेफेकीचा जो कौल होता आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? हो, चांगला होता. आणि महत्त्वाचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आपण काय करणार? फलंदाजी की क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत? मी पहिले क्षेत्ररक्षण करू. आणि क्षेत्ररक्षण करताना समोरील संघामध्ये बिंदास लसण्यासारखा एक फलंदाज ज्याच्याकडे बिंदास फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40 रनापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि 40 रनांपर्यंत थांबवण्यासाठी असे कोणते हुकमे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? मयूर आहे, भूषण आहे, ऋषिकेश आहे, मिलिंद आहे. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. येणारा संघ नाही का नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडले. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये ज्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. 4 षटकामध्ये किती धावपत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 55+ आणि 55 प्लस मजल मारण्यासाठी बिंदास लसणे याच्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून खास अपेक्षा आहे? आहे, बिंदास आहे, रवीना आहे, आज अजून करण आहे. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघाचे हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकले आहे. नाणेफेक संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आहे येणार बोरपाडा संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स सुनील पवार सर. तर शेलार ते अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष बिंदास लसणे सरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम बिंदास लसणे साहेब. सर आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. तर आव्हान आपण पाहतोय 44 धावांचं बरोबर 11.00ची सरासरी आहे प्रति षटकामागे फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी कोल्हुले या संघासमोर. तर कुमार आणि वैभव पाटील ही सलामी जोडी मैदानामध्ये. पाहूया वैभव पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मॅन इन फॉर्म ज्याने पहारे चषकामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. आणि आसिफ येतोय फ्रंटलाईन गोलंदाज माफुले संघाकडून. सामना करेल फलंदाज कुमार. 2 षटक ऑलफील्डमध्ये तैनात केले आहेत. पॉवर प्लेचं षटक मार्गस आहे. मेंढरी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आसिफ रिव्हर इनकडून. फेसिंग इम कुमार. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग पॉईंट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लेग मिड विकेट 30 सर्कलमध्ये. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतो. अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या मध्ये. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये 30 सर्कलच्या बाहेर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षकाला स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये तैनात केलेलं आहे. 30 सर्कलमध्ये ऑफ साईडला जर बघितलं तर आपण थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि ऑन साईडला 30 सर्कलमध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. यावेळेमध्ये गुडघ्यावर बसून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधून टोलवण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू होतो लॉंग लेग रिझनमधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकाराने कुमार आपला वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44 लक्ष्य 11.00ची सरासरी. प्रति षटक मागे 11 धावा झलकावं लागतील आई गावदेवी कोल्हुले संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. कारण प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये 43 धावा झलकावल्या त्या वकी स्पोर्ट्स मापुले या संघाने. अशी फ्रंटलाईन गोलंदाज टर्न फ्रॉम कामोरे रिव्हर इन. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की मिडॉनला बोलवलेलं आहे. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथून हटवलेलं आहे. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. एक जोरदार आफिले तिथे पाहायला मिळाला होता. एक चोटी धाव पूर्ण ओव्हर थ्रू पण आणखी धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. पाहूया किती धाव पूर्ण करतात. 1+1 2 धाव मिळालेल्या आहेत.
लेग बायचा इशारा तो पंजाबकडनं लेग बायच्या रूपाने ओव्हर थ्रोच्या रूपाने एक धाव अशा प्रकारे धावसंख्या 2ने वाढून जोडली ते 6 धावा. सुरू असलेला सामना आजच्या दिवसामधील हा सामना आपण पाहतोय. वकील स्पोर्ट्स मापुली विपक्ष आई गावदे कोलिवली या दोन संघामध्ये आजच्या दिवसामधील एकंदरीत हा तिसरा सामना. आज पहिल्या सामन्यामध्ये जय बजरंग शेलार संघाने बहारदार प्रदर्शन केलं होतं, एकतर्फी विजय संपादित केला होता साईराज कोशिंबे या संघासमोर. तर दुसऱ्या सामन्यामध्ये चावे स्पोर्ट्स चावे संघाने त्रिमूर्ती दुगाडपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. असे बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय सामना करायला फलंदाज कुमार, जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी इनफिल्डच्या वरून कडाकेदार षटकार. तो फटका आपण पाहतोय कुमार याच्या बॅटमधून. जणू काही संघ नायकाने कुमार याला सांगितलेलं आहे कुमार तू मार, आणि कुमार याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कुमार पोचतो आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते बिनबाद 12. चांगली सुरुवात पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना खास करून कुमार हा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ह्यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकत नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. या चेंडूवर मात्र आसिफ यांनी वापसी केलेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 11ची सरासरी असताना नक्कीच एका धावेने आघाडीवर आहे सध्या तरी आई गावदी कोलिवली हा संघ. 44चं लक्ष आहे. आसिफ राईट उर्दू विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र जोरदार अपील तिथे पाहायला मिळतो आणि यस एक गोल निर्धार करणार. बरोबर चेंडू एस्टेनं जाऊन धडकला असता. विक्रम नाईक सरांचा एक अतिशय उत्कृष्ट निर्णय. फलंदाज बाद. त्यांना कुमार याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एक चौकाराने एक षटकाराच्या मदतीने 10 धावांचं योगदान दिलेलं. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी नक्कीच केली होती. शपल घासून खेळण्याचा प्रयत्न आणि परिणामस्वरूप कुठलाही डाऊट नव्हता पंचांच्या मनामध्ये. बरोबर चेंडू एस्टेनं जाऊन धडकला असता आणि परिणामस्वरूप पायचीच्या रूपाने लेग बिफोर विकेटच्या रूपाने फलंदाज पहिला बाद झालेला आहे कुमार. नवीन फलंदाज मंगेश येतोय. वैभव पाटील अजून खेळपट्टीवर आहे, ज्याने पहारे चषकामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. ज्या चषकावर नाव कोरलं होतं आमच्या जय बजरंग शेलार या संघाने, ज्या आयोजक संघ आहे JB स्पोर्ट्स, ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. गोलंदाजी मार्गावर सरफराज येतोय, सरफराज भुरे. अगदी ऑस्ट्रेलियन न्यूझीलंड अंदाज. आज ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध टीम इंडियाचा दुर्दैव रेकॉर्ड पाहायला मिळाला आहे, कारण 36 धावांवर नक्कीच टीम इंडिया गारद झालेली आहे आणि हा लॉयस्ट स्कोर आहे. या अगोदरच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 66 धावसंख्येवर टीम इंडिया गारद झाली होती. तो लॉयस्ट स्कोर होता, मात्र तो लॉयस्ट स्कोर मोडीत निघाल्याने पुन्हा एकदा खराब दुर्दैव रेकॉर्ड. निच्चांक धावसंख्येचा 36 धावसंख्या टीम इंडियाच्या नावे. सरफराज बुरे गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज वैभव. यावेळी मात्र दिशान चेंडू. टेस्ट क्रिकेटचा जे इतिहास बघितला तर निच्चांक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो इंग्लंड संघाच्या नावे, जो संघ इंग्लंड संघाविरुद्ध 26 धावांवर ऑल आउट झाला होता. त्यानंतर 35-35, 30-30 आणि 35 असे 3 दुर्दैवी रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या नावे. दक्षिण आफ्रिका संघ इंग्लंड संघाविरुद्ध अशा वेळी 3 वेळा ऑल आउट झाला होता. यावेळी एक मोठा फाटका. योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चेंडू शिमार शिमार छुम अंतर.
वैभव पाटील सिक्सर किंग ऑफ कोलिवली याच्या बॅटमधून चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोड उमटली होती 6 धावांची षटकाराची. धावसंख्या 6 ने मुसटणे मारते. सरफराज जा टू वैभव. यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता पॉइंट रिझनकडे, मात्र चेंडू निघून जातो एस्ट्रेशाच्या हातामध्ये. थोडासा लेट मोमेंट आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगली वापसी गोलंदाज सरफराज भुरे याच्याकडून. धावसंख्या आपण पद्धत स्थिर आहे 19 धावा, आव्हानित 44 धावांचं. सरफराज बुरे सामना करेल फलंदाज वैभव पाटील. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक सिंगल डबल अडवण्यासाठी एस्ट्रेक्सच्या मागे 20 स्टेपमध्ये तैनात केलेले आहेत. इतर सर्व क्षेत्ररक्षक खोलवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे पॉइंट रिझनकडे. फक्त एकच धाव, एका धावशी अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 नोंदवली ते 20 धावा. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी कोलिवली या संघाला. बलाढ्य संघामधील ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला वकी स्पोर्ट्स मापुली तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कोलिवली. सरफराज बुरे सामना करायला फलंदाज आहे यावेळी मंगेश, जो नुकताच खेळपट्टीवर आलेला नौका फलंदाज आहे. एकाही चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला नाही. सरफराज टू मंगेश. सरफराज बुरे राईट आंबा उर्द विकेट गोलंदाजी करताना. यावेळी मात्र आठपटे अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न. एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत स्क्वेअर रिझनमध्ये अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली आहे ती 21 धाव. 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय सध्या ओके स्पोर्ट्स मापुली विपक्ष आई गावदेवी कोलिवली या 2 संघामध्ये. यापुढील सामना आपण पाहणार आहोत पप्पू इलेव्हन नांदेडने विपक्ष NR बोरपाडा या 2 संघामध्ये. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून 2 चॅनलवर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, चॉपट शॉट, चेंडू जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चापट शॉट, चाबूक शॉट या फटक्याला आपण म्हणू शकता. ज्याप्रमाणे हा फटका केला होता वैभव पाटील यांनी. धावसंख्या 6 ने वेगाने वरती. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 27. वैभव या षटकाराने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 13 धावसंख्येवर, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. कुमार बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा सांभाळलेले आपल्या खांद्यावर जो की प्लेअर आहे आई गावदेवी कोलिवली संघाचा वैभव पाटील. तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. सिटी क्रिकेटमध्ये जेव्हा वकी स्पोर्ट्स मापुली संघ उतरला होता त्या संघाचं प्रतिनिधित्व वैभव पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर युतिका स्पोर्ट्समधून वैभव पाटील याला खेळताना आपण पाहिलं होतं. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. 27. विजयकडे आगुकूच करताना आपण पाहतोय आई गावदेवी कोलिवली संघाला एखाद्या गोलंदाजाला ब्रेक लावावा लागेल, कारण आई गावदेवी कोलिवली संघाचे फलंदाज वैभव पाटील चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. सरफराज बुरे सामना करेल फलंदाज वैभव पाटील. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून गेलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये एका धावेसाठी. दरम्यान कैलास घरत साहेबांचं आमच्या VIP डायझवर आगमन होतोय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी आपण जो सामना पाहतोय कोलिवली विपक्ष मापुल या 2 संघांमध्ये. यानंतर सामना आपण पाहणार होता पप्पू इलेव्हन नांदेडने विरुद्ध NR बोरपाडा, आणि त्यानंतर सामना मुकुंद स्पोर्ट्स कोणी विपक्ष जय बजरंग पुंडास. तर आपण बोलूया सत्काराकडे. आपल्यामध्ये विशेष अतिथीच्या रूपाने नक्कीच राजेश नंदानी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान सत्कार इथे केला जाईल. तर राहुल भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या प्रमुख अतिथींचा सन्मान इथे करायचा आहे. श्रीनाथ क्रिएशनचे
आला तर आपला सहर्ष पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तर बोलूया आपण सामन्याकडे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. तिसरं षटक घेऊन येतोय आसिफ ज्युनियर. पहिले षटक आसिफ सिनियर यांनी हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. सरफराज भुरे यांनी आपल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आसिफ ज्युनियर याला पाचारण केलेलं आहे. यायला चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. वाट फिल्डिंग, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि फलंदाज धावबाद. नयन आणि धनेश आणि यानंतर आपण पाहतोय कोलिवली संघाकडून बंधूंची जोडी. आपण पाहतोय पुनीत आणि वैभव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात सफल जोडी कुठली राहिली असेल तर स्टीव्ह मार्गवा, त्यानंतर ग्रेग चपल, यान चपल ही ऑस्ट्रेलियाची जोडी, त्यानंतर अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, त्यानंतर युसुफ पठाण, इरफान पठाण आणि आत्ता मात्र IPLच्या माध्यमातून आपल्याला एक अतिशय उत्कृष्ट जोडी मिळाली आहे ते म्हणजे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या. आणि हे जोडी आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी कोलिवली संघाकडून पुनीत आणि वैभव यांची. आसिफ ज्युनियर गोलंदाजी मार्कवर, सामना करेल फलंदाज वैभव पाटील. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू. दिशा देण्याचा प्रयत्न होता खरं तर कव्हर पॉइंट किंवा कव्हर एजंटकडे, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. धावसंख्या धावफलकावर 29 धावा, 44चं लक्ष आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे ती गावदेवी कोलिवली या संघाला. 10 गेंदेवर 15 रन. जोपर्यंत वैभव खेळपट्टीवर आहे तोपर्यंत खत्रीची घंटी नक्कीच वाजत राहणार आहे ती मापुली संघासमोर, कारण वैभव की प्लेअर आहे, की ऑफ सक्सेस. यावेळी अजून एक अप्रतिम चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, एक चोटी धाव, 3 रन्स पूर्ण करतात फलंदाज. एक बायचा इशारा येतोय पंचांकडनं. एकच धाव, धावसंख्या 1 नोंदवलेली ती 30 धावा. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आई गावदेवी कोलिवली या संघाला बॉलिंग अटॅक ही नक्कीच मापुली संघाचा व्याख्याने जोगे आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाले. टिकट मारा, जालिम मारा करावं लागेल इथून मात्र मापुली संघाच्या गोलंदाजांना. आसिफ ज्युनियर सामना करेल फलंदाज पुनीत पाटील. यावेळी मात्र आडवी बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्रेक्शनच्या हातामध्ये. विविधता आपल्याला पाहायला मिळते, व्हरायटी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. कधी चेंडू हलवार हाताळतोय आणि सध्या तरी टेनिस क्रिकेट असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, चेंज ऑफ पेस हा एक बहुमूल्य चेंडू समजला जातोय. जेव्हा तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता तेव्हा फलंदाजाला नक्कीच अचंबित व्हावं लागतं आणि गतीमध्ये परिवर्तन हे आता मात्र एक गोलंदाजाचं अस्त्र बनलेलं आहे. आसिफ ज्युनियर सामना करेल फलंदाज पुनीत पाटील. पुन्हा एकदा भुलभुलले या ढोंडो रे साजना. चेंडू शोधताना आपण पाहतोय पुनीत पाटील याला. अप्रतिम गोलंदाजी आसिफ ज्युनियर याच्या माध्यमातून, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पडघा चषकामध्ये नक्कीच या गोलंदाजाने खूप आकर्षित केलं होतं आणि तशाच प्रकारचं प्रदर्शन करताना आसिफ ज्युनियर. तैफे आझमी ट्रॉफीमध्ये अप्रतिम गोलंदाजी आसिफ ज्युनियर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती.
यावेळेमध्ये चेंज ऑफ पेसचा हुक केलेला चेंडूला बॅकवर्डचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारायचा मात्र चेंडू जातोय फाईन लेग रिजन कडे. जोपर्यंत डीप फाईन लेगला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती 32. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावांची आवश्यकता. नक्कीच भिंतीवर वॉलवरती आपण चित्रकला पाहतोय. अतिशय उत्कृष्ट चित्र रेखाटलेले आहेत आणि त्यांचं संपूर्णपणे क्रेडिट जात आहे वैभव वारगडे सर, चेतन भोईर आणि आई एकरा बँडला यांच्या माध्यमातून ही वॉल चित्रकला आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट स्टँडची व्यवस्था केलेली आहे. आपण पाहतोय श्री संतोष मामा भोईर स्टँड. पॅक क्राऊड आणि प्रेक्षकांचं आवडीचं स्टँड आहे. सकाळ असो, दुपार असो की संध्याकाळ असो. त्यानंतर खेळाडू कक्ष आपण पाहतोय स्वर्गीय मोनीश सुभाष भोईर यांच्या स्मरणार्थ दुर्गेश सुभाष भोईर आणि भावेश सुभाष भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला आहे त्यांचे मनस्वी धन्यवाद. तर 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत वैभव पाटील खेळपट्टूर आहे नक्कीच एक आशेची किरण नक्कीच असणार आहे ते ऐगावधी कोविले संघासाठी. कारण वैभव याच्याकडे क्षमता आहे कधी सामना फिरवण्याची. तर ईर्ष्या देतोय गोलंदाजीच्या मार्गावर शेवटचे षटक हाताळण्यासाठी सामना करेला फलंदाज वैभव. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. इर्षाद अन्सारी यावेळी मात्र जोरदार हाफिल इम्पॅक्ट कुठेतरी बाहेर. जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतोय मात्र इम्पॅक्ट कुठेतरी इष्टांच्या बाहेर. पंचांच्या मनात कुठलीही शंका नाही. मात्र कौतुक करावं गेलं गोलंदाज इर्षाद अन्सारी याचं ज्याप्रमाणे हा चेंडू हाताळला होता. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 5-12चं समीकरण. अतिशय रंगतदार रोमांचक लढत. कालच्या दिवसातील शेवटची लढत नक्कीच आठवते ज्याप्रमाणे महापुली संघाला पराभूत केलं होतं पिलंज संघाने. इर्षाद गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा वैभव. यायलो मात्र चेंडूला भिरकावून दिलेले आउट ऑफ द पार्क हा षटकार. लड्डू बॉल होता. बुंदीचा लाडू तुम्ही कसाही द्याल वाकडा तिकडा असला तरी स्वाद तर तोच देणार आहे. आणि नक्कीच या फटकाने स्वाद चाखताना आपण पाहतोय फलंदाज वैभव पाटीलला. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 38 धावा. आता मात्र इथून आमचे एक्सपर्ट्स वर युगांत वैर सांगतात की 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मोहन कुंदेकर बोरपाडा गावचे समाजसेवक आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यायाम डायझर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणखीन एक फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. विजयी षटकार वैभव पाटील याच्या बॅट म्हणून निघाला हा विजयी षटकार.